महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। एका टँकरने मुंबई पुण्याचा संपर्कच तोडून टाकला। 25 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर नेमकं काय घडलं? आडोशी बोगद्याजवळ 3 फेब्रुवारीला ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला। या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली होती। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला। ही घटना काल मंगळवार दिनांक 3 सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली। या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली होती। त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। हा टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना आडोशी बोगद्याजवळील एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळच टँकर उलटल्याने मोठा अपघात टळला असला तरी गळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यानंतर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मध्यरात्रीपासून एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली। मुंबईवरून पुणे जाणाऱ्या मार्गेवर एक्सप्रेसवे आणि जुन्या मुंबई पुणे हायवेवर वाहतूक कोंडी सुरू झाली आहे। ती अद्याप कमी झालेली दिसत नाहीये। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जाणारी जड वाहने कळंबोलीपासून बाजूला लावण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत। आज 4 फेब्रुवारी संध्याकाळपर्यंत हीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जवळपास 22 ते 23 तास उलटूनही अद्याप प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। अद्यापही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती भीषण वाहतूक कोंडी दिसून आली आहे। एक्सप्रेसवेवर काल टँकर अपघातामुळे गॅस गळती झाली आहे। आज दुपारी 2 वाजले तरी 25 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या। पुण्याकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत आहे। एक्सप्रेसवे आणि जुना मुंबई पुणे हायवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। एक्सप्रेसवेवर खालापूर टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। जुन्या मुंबई पुणे हायवेवर पुणे मार्गिकेवर खोपोलीपासून कोंडी झाली आहे। संध्याकाळपर्यंत हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। वाहतूक कोंडीत फसलेल्या प्रवाशांचा संताप। कोण कुठं निघालंय? पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील टँकर अपघातामध्ये गॅस गळती झाल्या। गेल्या 16 ते 17 तासापासून दोन्ही महामार्गावर 20 ते 25 किलोमीटरच्या वाहतुकीच्या रांगा लागलेल्या आहेत। या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। काहींना विमानतळावर पोहोचायचं आहे, तर काहींना दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी पोहोचायचं आहे, तर काहींना आपला माल मुंबई आणि विमानतळावर पोहोचवायचा आहे। मात्र या सर्वांना या वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। या घटनेनंतर लागणारा वेळ आणि इतर गोष्टींचा अभाव यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई पुणे।